आले वावरात कांद्याची पात आणण्यासाठी. आज रात्री आम्हाला कांद्याची पातीची भाजी करायची. कांद्याची पात मोठी झाली आहे तर करू शकतो आपण हिची. आता ही शेतकऱ्यांच्या घरी खूप वेळ होत राहते. कांद्याची पातीची भाजी खूप चांगली लागते. आता आम्ही कांद्याची पात तोडतो. कांद्याची पात घरी घेऊन आले. कांद्याची पात कट करून तर कांद्याची पात कापून घेऊ आपण. तेव्हा म्हणून भाजी तोडत. आता कांद्याची पात 2-3 पाण्याने धुवून घेऊ. त्यातून काढून घेऊ एका भांड्यात आणि गॅसवर कढई ठेवून त्यात 1-1.5 ग्लास पाणी टाकून त्यात भाजी आणि मीठ टाकायचं शिजण्यासाठी. आता भाजी शिजून घेऊ आपण. हे बघा भाजी मस्त शिजून घेतली. आता ही पण ह्या पाण्यातनं काढून घ्यायची. मिरची आणि शेंगदाण्याची पेस्ट करायची. कढई ठेवायची गॅसवरती. त्यात जिऱ्याची फोडणी द्यायची. मग मसाले टाकायचे आपण मिरची आणि शेंगदाण्याची पेस्ट केली ते. आता ते एकत्र करून घेऊ. मीठ टाकलं चवीनुसार. पाणी टाकून एकत्र करून घेतलं परत. आता आपण यात भाजी टाकून एकत्र करून घेतली. भाजी चांगली एकत्र करून घ्यायची. भाजीला उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायची. आता आपण क्वांटिटी आपल्याला जेवढी भाजी लागते तेवढ्यानुसार आपण आपल्यानुसार पाणी टाकू शकतो. ते बघा मी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलं. आता भाजीला चांगली उकळी येऊन देऊ. आता देवाला नैवेद्य दाखवलं. सर्वांनी श्री स्वामी समर्थ. लाईक टू अवर चॅनल, सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग.